नमस्कार, मी शुभदा गोडबोले. आज जाणून घेऊ IT इंडस्ट्रीचा सम्राट, सन 1999 ते 2005 भारतातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आणि जग ज्यांना दानशूर म्हणूनही ओळखते अशा विप्रोच्या अझीम प्रेमजींबद्दल. अझीम प्रेमजींचा जन्म 24 जुलै 1945ला एका मुस्लिम व्यापारी कुटुंबात झाला. त्यांचे वडील तांदळाचे प्रख्यात व्यापारी होते. पार्टिशननंतर जिनांनी त्यांना पाकिस्तानात येण्याचे व तिथे वित्तमंत्री पद देण्याचे आमिष दाखवले होते, पण धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून त्यांनी भारतातच राहण्याचं ठरवलं. तांदळानंतर त्यांनी वनस्पती तेलाचा व्यवसाय सुरू केला. अझीम हे त्यांचे दुसरं अपत्य. अझीम स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीत इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होते. डिग्री मिळायला फक्त 6 महिने बाकी असताना वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे ते भारतात परत आले. मोठ्या भावाने पाकिस्तानात स्थायिक व्हायचं ठरवल्यामुळे वडिलांचा व्यवसाय वयाच्या 21व्या वर्षी सांभाळायची जबाबदारी त्यांच्यावर आली. वडिलांच्या व्यवसायाची कोणतीही माहिती नाही, शिक्षण नाही, अनुभव नाही. अशा परिस्थितीत केवळ आईच्या प्रोत्साहनामुळे त्यांनी व्यवसायाची धुरा सांभाळायची ठरवली. कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची सल्लामसलत, मॅनेजमेंटवरील पुस्तकांचा अखंड अभ्यास जोडीला अत्यंत चिकाटी व प्रयत्नांनी ते व्यवसाय करायला शिकले. व्यवसाय वाढीसाठीच्या प्रयत्नात असताना कॉम्प्युटर क्षेत्र नव्याने उदयाला येत होतं. 1977 साली सरकारने निर्णय घेतला की बाहेरील देशातील कोणतीही कंपनी भारतात व्यवसाय करू शकणार नाही. तेव्हा भारतातून IBM कंपनीला जावं लागणार होतं. इथेच अझीम यांना त्यांच्या नवीन व्यवसायाची संधी दिसली आणि त्यांनी IT क्षेत्रात उडी घेतली. अमेरिकन कंपनीबरोबर त्यांनी मायक्रो कॉम्प्युटर्स बनवायला सुरुवात केली. माणसाचं चारित्र्य, मूल्य, बुद्धिमत्ता, दूरदृष्टी हे पारखून ते माणसांना जोडत गेले आणि कंपनी मोठी करत गेले. आज त्यांच्या 110 देशांमध्ये शाखा आहेत. 2 लाख लोक त्यांच्या कंपनीमध्ये काम करतात. कधीही जोराने न बोलणारे, शांत, अभ्यासू वृत्तीचे अझीम यांना गरिबीचा, उपासमारीचा कधीही सामना करावा लागला नाही, पण त्यांना गरिबींबद्दल कणव आहे. भारताला शिक्षणच तारेल या विश्वासाने विप्रो फाउंडेशन 3500 सरकारी शाळांसाठी 15 राज्यात काम करते. 2020 साली त्यांनी दर दिवशी 22 कोटी रुपये तर 2021 साली दर दिवशी 27 कोटी रुपये डोनेट करून भारताचा शिक्षणाचा स्तर उंचवण्यास मदत केली. ते म्हणतात, हे बहुतेक मला माझ्या आईकडून आलं असावं, कारण ती अपंग मुलांसाठी काम करायची. 1999 साली तब्बल 33 वर्षानंतर त्यांनी त्याच स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतून अपुरी राहिलेली इंजिनिअरिंगची डिग्री पूर्ण केली. जगातले अनेक मानसन्मान त्यांना मिळाले. ते म्हणतात, माझ्या कुटुंबाला मी जास्त वेळ देऊ शकलो असतो तर मला आनंद वाटला असता. धन्यवाद.